काय? आईने इंद्राणीवरती विश्वास ठेवायला नको होता, पण आता ती नाही ऐकणार. आणि नेत्रा, हे सगळं कधी झालं आणि तू काही बोलली नाहीस. एक्झॅक्टली. आणि आजोबांच्या जीवाला तुझ्यामुळे धोका कसा असू शकतो? तू मला पण काहीच सांगितलं नाहीस. साहेब, मी सांगणारच होते, पण मग ते 10 करोडचा विषय आला, त्यामुळे मग मी काही बोलले नाही. आईला आता समजावणं खूप कठीण जाणार आहे, कारण तिने डोळे झाकून विश्वास ठेवला इंद्राणीवर. नाही बाबा, पण मला बोलावं लागेल आजीशी. दिस इज नॉट डन. अरे आता वही मी तिला समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण आता ती कोणाचंही ऐकणार नाही. बाबा पण हे अद्वैत, आई किती देवभोळी तुला माहिती आहे ना. ती आता श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये फरक नाही करणार, कारण इंद्राणीनं तिच्या मनात भीती घातली आहे. एकदा का माणसाच्या मनात भीती बसली ना, की तो श्रद्धेत अंधश्रद्धेत कफलत करतो. मला असं खरंच वाटत नाही की आईला समजून काही होईल. साहेब, मला असं वाटतं शेखर साहेब बरोबर बोलतात. आता काहीच नको बोलूया आजींना. नाही, हे असं असेल तर मग मला इंद्राणीशी बोलावं लागेल. ही काय पद्धत आहे? आपल्या घरातलं वातावरण का बिघडवतीये ती? आणि हे सगळं ती कुठल्या बेसिसवर बोलतीये? काय पुरावे आहेत तिच्याकडे? मला बघायचंच. साहेब ऐका ना, आता खरंच काहीच नको करायला. नेत्रा, ती आपल्याच घरात राहून आपल्याच घरातल्या लोकांच्या बाबतीत हे असं सगळं करत असेल तर मी शांत नाही बसणार. अद्वैत, नेत्राचं ऐक. मी काय म्हणते, आपण थोडा वेळ जाऊ देऊया का? एक कळत नाहीये, ती इंद्राणी इथे राहून हे सगळं का करते? आपल्या घरात अजून किती दिवस राहणार आहे? आणि इथे आपल्या घरात राहण्यामागचा तिचा हेतू काय? दुर्दैवाने मी तुम्हाला सांगू शकत नाहीये की रुपाली बाई साहेबांच्या सांगण्यावरून हे सगळं केलं जातंय. बाईसाहेब यात सामील आहेत. साहेब, आपण थोडे दिवस आजींच्या कलाने घेऊया. आज ना उद्या गैरसमज दूर होतीलच ना, मग पुढे बघूया काय करायचं ते. आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. ठीक आहे, बघूया. एवढं सगळं होऊन सुद्धा आजही शेखरने माझं सत्य कुणालाही सांगितलं नाही. याचाच अर्थ शेखर इतक्यात तरी माझं सत्य सांगणार नाही एवढं नक्की. मागे काय म्हणाला होता? अद्वैतला टेन्शन द्यायचं नाहीये, त्याचा नवीन संसार आहे. खरंच बिंडोके हा. कुठे इमोशनल व्हायचं ते सुद्धा कळत नाही. जाऊ देत ना, पण मी का विचार करते एवढा? जे होतंय त्याने माझा फायदाच होतोय ना, मग कशाला विचार करायचा आहे? जाऊ देत. आता इंद्राणीने सांगितल्याप्रमाणे म्हाताऱ्याच्या नरड्यात विष ओतते, म्हणजे उद्या तिच्याकडून 2 करोड रुपये मिळतील. शेखरच्या तोंडावर पैसे मारता येतील. आता म्हाताऱ्याला मारावंच लागेल, आणि मारूनच टाकेन मी आता. म्हातारी गोळ्या घेऊन झोपली की म्हाताऱ्याला कायमचा झोपवते.
मला माफ कर मनोरमा. मी तुझा गुन्हेगार आहे. माझ्यामुळे तुला काय काय भोगावं लागलं असेल याची मी कल्पना देखील करू शकत नाही. खूप खूप सहन केला असेल तू. मला माझी चूक मान्य आहे. मी केलेल्या पापाची शिक्षा मला मिळाली आहे. गेली अनेक वर्ष मी ती शिक्षा भोगतोय. काय झालं? इथे काय करताय? तुला काय करायचंय? हे माझं घर आहे. मी विचारू शकते तुम्हाला? आजीने थांबायला सांगितलंय, त्यांना बोलायचंय माझ्याशी. काय वाटतं तुम्हाला? आजींच्या मनात माझ्याबद्दल असं खोटं नाटक भरलं की मग तुमच्या रुपालीबाई साहेबांना जे काही हवंय ते होईल? खूप मोठा गैरसमज आहे हा तुमचा. तुम्हाला जे हवंय ते कधीच घडणार नाहीये, कितीही प्रयत्न करा तुम्ही. तू माझ्याशी बोलूच नकोस. तेच बरं आहे तुझ्यासाठीही आणि माझ्यासाठीही. रुपालीबाई साहेबांनी हे सगळं का करायला सांगितलं असेल यांना? नक्की काय सुरू असेल त्यांच्या डोक्यात? वाजला तरी अजून ही रुपाली का नाही आली आहे? रुपाली कधी येतेस? वाट बघते, म्हातारी झोपलीये.
जा लवकर काम कर जा. कामच करणार आहे ना, त्यासाठीच आलीये ना मी. खूप मोठा धोका आहे इंद्राणी, तुझ्यासाठी पत्करतेय तुम्ही. 2 करोड रुपये उद्या सकाळी मला मिळायला हवेत, नाहीतर मग. माझा शब्द मी पाळते, तुझं बघ काय ते. बघशील आता. जा.
इंद्राणीताईंच्या डोळ्यात काहीतरी दिसत होतं. त्यांच्या डोळ्यात वाचलंय मी. काय होतं ते गोड?